रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। फुटवा एक नंबर झालेला आहे, ह्यातला मरतुकीचा एकही फुटवा नाही। ह्या फुटव्यावरूनच आपल्याला आत्ताच वाटायला लागले की एक नंबर ॲव्हरेज बसणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण रामा ॲग्रोटेक कंपनी मार्फत गाडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे। आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊ, ह्या ऊसाला त्यांनी काय काय आपलं प्रोडक्ट वापरलं आहे। नमस्ते। नमस्ते। आपलं नाव सांगा। माझं नाव स्वप्नील सूर्यकांत गाडे, राहणार गाडेवाडी। शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट 265चा आहे। आमच्या आजोबांपासून आम्ही ऊस शेती रासायनिक पद्धतीनेच करत आलेला आहे। मग काहीतरी नवीन बदल घडावा म्हणून ह्या अर्थाने आपण रामा ॲग्रोकडे वळलेलो आहे। मग रामा ॲग्रोचा हा एकराचा प्लॉट आहे, ह्याला पूर्णतः रासायनिकचा काही डोस दिलेलाच नाही, फक्त रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आपण वापरलेले आहेत। रामा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यापासून एकदम समाधान वाटत आहे। फुटवा एक नंबर झालेला आहे, ह्यातला मरतुकीचा एकही फुटवा नाही। इतका म्हणजे जबरदस्त रिझल्ट आहे। ऊस अजिबात पिवळा नाही, हिरवागार प्लॉट आहे। आणि रासायनिक आम्ही वापरत होतो असा प्लॉट येतच नव्हता। मग रामा ॲग्रो वापरल्यापासून प्लॉट एक नंबर, एकदम समाधानी आहे आम्ही। शेतकरी मित्रांनो, आपण ह्यांना रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट यूज करा आणि पूर्ण क्षेत्राला नाही तर आपण म्हटलं ह्यांना एका एकराला तुम्ही यूज करून बघा। रामा ॲग्रोटेकचा आपण ह्यांना फक्त हे आपण पहिल्यांदा रामा ॲग्रोटेक कंपनीचं आपलं मायक्रोन्यूटन आणि हे स्टीम ग्रो, आपण हे दोनच प्रॉडक्टची पहिल्यांदा ह्यांना आळवणी दिलती आणि ह्याच्यासोबत रूट मॅजिक दिलतं। आणि त्यानंतरनं रामा ॲग्रोटेक कंपनीचं आपलं धडाकेदार असं रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो ही दुसरी आळवणी दिली। म्हणजे ह्याला ज्ञानशक्ती तर आपण सोडलेलीच नाही, म्हणजे शेतकऱ्यांना पण माहिती ज्ञानशक्ती आपण सोडलीच नाही। ह्या तिसुंदा आपण पहिल्यांदा ह्या दोन दिलंय, रामा गोल्ड आणि हे, आणि तिसुंदा आपण ज्ञानशक्ती ह्यांना देत आहे। तर हे तुम्ही ऊसाचं बघू शकता, आपल्या दोनच प्रॉडक्टवरती दोनच आळवण्यावरती ह्या ऊसाला कॅनोपी, फुटव्यांची संख्या आणि हिरवागारपणा भरपूर प्रमाणात आलेला आहे। सर, तुमचा अगोदर ह्या आपल्या रामा ॲग्रोटेक प्रॉडक्टवरती विश्वास बसत होता का? तुम्ही कसं आहे ह्या रामा ॲग्रोटेककडे कसं वळाला? नाही, विश्वास असा बसत नव्हता, पण आपलं कसं वापरून बघावं ह्या इच्छेने काहीतरी बदल घडावं म्हणून आपण हे वापरलेलं, काही कोणाच्या सांगण्यावरून किंवा काय आपण हे वापरले नाही, आपल्या मनाने आपण हे वापर करून बघितलेला आहे। वापर केल्यानंतर फायदा झाला का? हो, वापरल्यानंतर फायदा म्हणजे आता समोर दिसतोय प्लॉट, त्यामुळं एकदम समाधान आहे, एकदम समाधान। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर ऊसाला जर आपल्याला पहिलवान करायचं असेल, ऊसाचं जर ॲव्हरेज आपल्याला 100 टनाच्या पुढे न्यायचं असेल, तर कुठलंही 1 किंवा 2 बाटल्या सोडून किंवा 1-2 आळवण्या घेतल्यानंतर ऊस हा शेवटपर्यंत आपला तग धरणार नाही किंवा तुम्हाला ॲव्हरेज निघणार नाही। आपल्याला सगळं जर ऊसाला ऊस सक्सेस करायचा असेल, ऊसामध्ये 100 टनाच्या पुढे जर ॲव्हरेज काढायचा असेल, तर आपल्याला रामा ॲग्रोटेक कंपनीची साथ पाहिजे। आणि त्या कंपनीच्या रामा ॲग्रोटेकच्या साथीने आणि पूर्ण शेड्यूलने आपला ऊस पीक हे पूर्णपणे सक्सेस हे होऊ शकतं। आणि सक्सेस करण्यासाठी रामा ॲग्रोटेक कंपनी ही आपली शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे। रामा ॲग्रोटेकचं एकच ध्येय आहे, शेती तुमची खात्री आमची, आणि ते ध्येय आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीने 2 ते 3 महिन्यातच ह्या ऊसाला साध्य करून दाखवलेलं आहे। आणि शेतकरी पण त्यांच्या मनाने खुश आहेत। आणि शेवटपर्यंत सर, आपलं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल तुम्ही वापरणार का? हो, शेवटपर्यंत आपण हे शेड्यूल वापरणार आणि ॲव्हरेज पूर्ण म्हणजे त्यांच्या रामा ॲग्रोटेकच्या कंपनीकडूनच ॲव्हरेजच काढून घेणार आपण। आणि ॲव्हरेज निघाल असं तुम्हाला वाटतंय का? आता हे फुटवं, कॅनोपी, एका ऊसाला एवढं फुटवं आहेत, ते फुटवं एकदम तजेलदार आहेत, न जळणारं फुटवं आहेत। तुम्हाला काय वाटतं, ह्या ऊसाची शेवटपर्यंत जर आपलं शेड्यूल अख्खं वापरलं तर ह्या ऊसाची ग्रोथ आणि ह्या ऊसाचं शेवटी ज्यावेळेस तुटून जाईल त्यावेळेस काय असेल? ह्या फुटव्यावरूनच आपल्याला आत्ताच वाटायला लागले की एक नंबर ॲव्हरेज बसणार आहे। विषयच नाही, म्हणजे नाच केला पण वाया नाही गेला म्हणजे असं वाटतंय। धन्यवाद सर, माहिती दिल्याबद्दल। रामकृष्ण।